शिवभक्त व कलाप्रेमींना साथ घालणारा अंबरनाथचा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आता सुरू झाला आहे। नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे डेकोरेशन, विविध कलाकृती, अभिनेता संजय दत्त यांचे आगमन व प्राचीन शिवमंदिर मधील महाआरती या सर्व गोष्टींचे दर्शन घडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा व सर्व शिवभक्तांनी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे 6 वर्षांपूर्वी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची सुरुवात झाली। कोविड नंतर शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे यंदा दुसरे वर्ष। या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे दिवसा व रात्रीचे संपूर्ण दर्शन घडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। हे आहे प्राचीन शिवमंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमुळे प्रवेशद्वाराचे सुंदर डेकोरेशन करण्यात आले आहे। काही पावले चालतात शिवमंदिराचे कळस दिसू लागते। शिवमंदिराच्या अगदी समोरच असलेल्या भल्या मोठ्या ग्राउंडवर शिवमंदिर आर्ट फेस्टिवल साजरा केला जातो। चला आता मी तुम्हाला या फेस्टिवलची तयारी दाखवते। 2024 ची सुरुवात अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्री रामलल्लाच्या आगमनाने झाली। त्यामुळे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल मध्ये देखील भला मोठा स्टेज उभारून अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। नुकताच सूर्योदय झाला होता। आपण पाहू शकता खूपच सुंदर कलाकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे। कलाकार मंडळी वॉल पेंटिंग, शीट्स पेंटिंगच्या माध्यमातून आपली सुंदर कला दर्शवत होते। ही आहे माझ्या मनाला भावलेली सर्वात सुंदर कलाकृती, शिवलिंग व त्या बाजूलाच महादेवाचे मनमोहक रूप। खरच हे पेंटिंग बघून मन खूप प्रसन्न झाले। विशेष म्हणजे या सुंदर महादेवाच्या पेंटिंगच्या अगदी समोरच आहे प्राचीन शिवमंदिर। आर्ट फेस्टिवलमुळे शिवमंदिर परिसरात तसेच संपूर्ण अंबरनाथ शहरात जागोजागी रंगरंगोटी केली आहे। ज्या शिवमंदिरामुळे हे शिवमंदिर आर्ट फेस्टिवल साजरे केले जाते ते हेच प्राचीन शिवमंदिर। मी सकाळी 8च्या दरम्यान मंदिरात आले होते। त्यामुळे सुदैवाने मला महादेवाच्या महाआरतीचा लाभ मिळाला, प्रसाद देखील मिळाला। महाआरतीचा व्हिडिओ मी शेवटी दाखवणारच आहे। प्रसादाचा लाभ घेऊन मी घरी गेले व ऑफिसचे काम उरकून पुन्हा संध्याकाळी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला आले। संध्याकाळी रंगीबेरंगी लाइटिंगच्या झगमगाटात आर्ट फेस्टिवलची सुंदरता आणखीन वाढली होती। गायिका मैथिली ठाकूर आर्ट फेस्टिवल मध्ये आपल्या सुंदर आवाजाने अंबरनाथकरांचे मनोरंजन करण्यासाठी आली होती व अभिनेता संजय दत्त देखील आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन करण्यासाठी काही वेळात या ठिकाणी येणार होते। त्यामुळे मोठी पोलीस सिक्युरिटी या ठिकाणी होती। सकाळी मी तुम्हाला जे राम मंदिराचे सेट दाखवले होते त्याचे सौंदर्य संध्याकाळी लाईटीच्या झगमगाटात अगदी खुलून आले होते। राम मंदिराच्या सेटवर मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश रुबाबदार मूर्ती आहे। महाराजांच्या दोन्ही बाजूला मावळे व तोफा आहेत। काही वेळातच संजय दत्त येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी अंबरनाथकरांची उत्सुकता अगदी शिगेला लागली होती। ठाण्याच्या रुद्रांश ढोल ताशा व वाद्य पथकाच्या कलाकारांनी आपला सुंदर कलाविष्कार सादर करून या मैफिलीची रंगत वाढवली।
ताशाच्या जल्लोषात अभिनेता संजय दत्त व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आगमन स्टेजवर झालेले आहे। हिरोला बघून तरुणाईचा जोश वाढला होता। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून संजय दत्त यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन केले। मागील वर्षी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते। फेब्रुवारी आणि 1, 2 व 3 मार्च रोजी शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आहे। या दरम्यान अनेक सुप्रसिद्ध कलाकार, गायक या फेस्टिवलमध्ये आपली हजेरी लावणार आहेत। काल 29 फेब्रुवारीला अभिनेता संजय दत्त व गायिका मैथिली ठाकूर आले होते। 1 मार्चला गायक अभिजित भट्टाचार्य व गायिका साधना सरगम येणार आहेत। 2 मार्चला सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर येणार आहेत व 3 मार्चला सुप्रसिद्ध गायक सोनू निगम येणार आहेत। लेझर शो व आतिषबाजीच्या प्रकाशात राम मंदिराच्या प्रतिकृतीचे रूप डोळे दिपवून टाकत होते। फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आहे। तर जरूर सर्व अंबरनाथ बदलापूरकरांनी व ठाणे व मुंबईकरांनी या आर्ट फेस्टिवलचा एकदा तरी अनुभव घ्यावा। संध्याकाळी शिवमंदिरात देखील आकर्षक लाइटिंग केली होती। आता मी तुम्हाला सकाळी मला अनुभवायला मिळालेल्या शिवमंदिरातील महादेवाच्या आरतीचे दर्शन घडवणार आहे। अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराच्या संपूर्ण इतिहास व माहितीचा डिटेल्ड व्हिडिओ मी यापूर्वीच या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तो व्हिडिओ अजून तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जरूर तो व्हिडिओ देखील बघा। या जागेचा संपूर्ण पत्ता व इतर डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा।